नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बुद्धिमत्ता या विषयामध्ये आजचा जो घटक पाहणार आहोत त्या घटकाचं नाव आहे जलप्रतिबिंब. जलप्रतिबिंब हा घटक आपल्या इयत्ता 7वी शिष्यवृत्तीमध्ये आपल्या सर्वांसाठी खूप खूप महत्त्वाचा असा घटक आहे आणि या घटकावरती प्रश्न सोडवताना आपण कोणकोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे सर्वप्रथम आपण त्याचा विचार करणार आहोत. जलप्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा हे दोन घटक या दृष्टीने महत्त्वाचे असतात. तर त्यातील आजचा जो घटक आहे आपला जलप्रतिबिंब हा घटक आहे. जल म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. जल म्हणजे काय तर पाणी आणि प्रतिबिंब म्हणजे काय तर छाया किंवा सावली, त्याला असं आपण समानार्थी शब्दाने म्हणतो. तर या जलप्रतिबिंब या घटकामध्ये आपल्याला आज काही त्या घटकाविषयी महत्त्वाचे मुद्दे सर्वप्रथम आपण पाहूया. कारण की जलप्रतिबिंब घटक सोडवताना जेव्हा अंक, अक्षरे आणि आकृत्या याचा आपण निरीक्षण करून प्रश्न सोडवत असतो. प्रश्न सोडवताना काळजीपूर्वक निरीक्षण केलं पाहिजे आणि ते प्रश्न सोडवले पाहिजे, तरच आपल्याला ते प्रश्न सोडवताना ते योग्य प्रकारे सोडवता येतात, बरोबर सोडवता येतात. त्यासाठी त्यामध्ये महत्त्वाची काळजी आपण काय घेतली पाहिजे तर जलप्रतिबिंब हे एक आपण जेव्हा पाण्याजवळ उभा राहतो आणि तुम्ही मित्रांनो सर्वजण एखाद्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहाजवळ, नदीच्या असेल, तलावाच्या असेल किंवा धरणाच्या जवळ कुठे उभे राहिला असताल तर तुम्ही स्वतःला पाहिलं असेल. त्यामध्ये पाहत असताना तुम्हाला तुमची प्रतिमा कशी दिसली सांगा बरं. तर तुमची प्रतिमा उलटी दिसायला लागते. तुम्ही पाहिली आहे का तुमची प्रतिमा? तर सर्वांनीच पाहिली असेल, नक्कीच पाहिली असेल. ती प्रतिमा कशी दिसते तर उलटी दिसते. तुमचं डोकं पाण्यामध्ये खाली दिसेल आणि पाय वरती झालेले दिसतील. अशी उलटी प्रतिमा पाण्यामध्ये दिसत असते आपल्याला. वरचा भाग खाली आणि खालचा भाग वरती जातो. हा महत्त्वाचा मुद्दा जलप्रतिबिंब या घटकामध्ये आपल्याला सर्वात आधी लक्षात घ्यावा लागतो. आपली चूक कधी होते आणि गल्लत कधी होते तर आपले दोन टॉपिक आहेत, आरशातील प्रतिमा आणि जलप्रतिबिंब. तर कधी कधी आपण विचार करता करता आरशाचाच विचार करतो आणि मग आपण डावी बाजू आणि उजवी बाजू पाहायला लागतो प्रश्नामध्ये आणि आपण प्रश्न सोडवत असतो जलप्रतिबिंब या घटकावरती. तर ती चूक कधी होऊन द्यायची नाही. जलप्रतिबिंबाचे प्रश्न सोडवताना आपण वरची बाजू आणि खालची बाजू फक्त त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे तेच आपण पाहणं गरजेचं असतं. म्हणून जलप्रतिबिंबामध्ये डावी बाजू आणि उजवी बाजू कधीही बदलत नाही, तर फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर होत असते. ही गोष्ट, या दोन गोष्टी आपल्या सर्वांना जलप्रतिबिंब या घटकामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. तर आपण यासाठी या जलप्रतिबिंब घटकामध्ये काही अंक, काही अक्षरे आणि काही आकृत्या याचा सराव करणार आहोत. तो सराव करण्याच्या आधी आपण अशी कोणती अक्षरं आहेत इंग्रजीची, मराठीची किंवा आपले असे अंक कोणते आहेत, आंतरराष्ट्रीय अंक संख्याचिन्हे असतील किंवा मराठी अंक असतील, याच्यामध्ये कोणता बदल होतो ते सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. तर चला आपण आज त्या घटकावरती थोडी माहिती पाहूया. तर मित्रांनो या ठिकाणी पहा, तुम्हाला बोर्डवरती दिसतंय पाण्यातील प्रतिबिंबातील मोठे अक्षर. आता याच्यामध्ये कॅपिटल लेटर्स दिलेले आहेत आणि ते कॅपिटल लेटर्स पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कसे दिसतात याचं निरीक्षण थोडक्यात तुम्ही एक मिनिटात करायचं आहे. तर पहा, याच्यामध्ये काही अक्षर जसेच्या तशी राहतात, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही त्या अक्षरामध्ये. म्हणजे अशी काही अक्षर आहेत की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. अशी कोणती अक्षर आहेत बरं याच्यामध्ये
तर आपल्याला याच्यामध्ये काही अक्षरं तशी दिसतील पहा. तर या ठिकाणी बी हे अक्षर आहे, याच्यामध्ये काही बदल झालाय का? त्याची प्रतिमेमध्ये काही बदल होतोय का? तर नाही होत. आणखी सी सुद्धा आहे पहा, त्याच्यामध्ये वरची बाजू खाली होताना आणि खालची बाजू वर जाताना कोणताही बदल दिसत नाही. त्यानंतर पहा त्याच्या पुढचं जे अक्षर आहे डी, डी मध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यानंतर ई एक अक्षर आहे पहा, त्याच्यामध्ये सुद्धा कोणताही बदल होत नाही. वरची बाजू खाली आणि खालची बाजू जर वर झाली त्याची अक्षरांची. त्यानंतर पुढे एफ मध्ये बदल होतोय, जी मध्ये बदल होतोय. नंतर पहा त्याच्या पुढचं जे अक्षर आहे एच, याच्यामध्ये बदल झालेला आहे मित्रांनो. एच अक्षर सॉरी एच अक्षरामध्ये कोणताही बदल झालेला नाही, सॉरी. त्यानंतर आय, आय हे अक्षरामध्ये सुद्धा कोणताही बदल होत नाही. त्यानंतर आणखी कोणते अक्षर आहे? जे मध्ये बदल झालेला आहे पहा, के, के हे अक्षर आहे ते याच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल होत नाही. त्याच्यानंतर यल मध्ये बदल झालेला आहे, एम मध्ये बदल होतोय, एन मध्ये बदल होतोय. त्यानंतर पहा ओ हे अक्षर आहे आणि ओ या अक्षरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. त्यानंतर पी मध्ये बदल झालेला आहे, बी सारखा दिसतोय पहा. क्यू, आर बदललेला आहे, एस बदललेला आहे, टी बदललेला आहे, यू बदललेला आहे, व्ही सुद्धा बदललेला आहे, डब्ल्यू आणि त्यानंतर पुढचं अक्षर पहा एक्स अक्षर आहे. हे एक असं अक्षर आहे की त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. वाय आणि झेड सुद्धा बदललेले आहेत. तर अशी बदलणारी अक्षर कोणती आहेत मित्रांनो? तर पहा बी, न बदलणारी अक्षर कोणती आहेत मित्रांनो? तर बी, त्यानंतर सी, डी, त्यानंतर ई आणि एच, आय, त्यानंतर के आणि ओ आणि त्यानंतर यक्स. पहा जी आपण या ठिकाणी अक्षरं लिहिलेली आहेत त्या अक्षरामध्ये इंग्रजीच्या कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. तर ती जशी आहे तशी, जशीच्या तशीच सेम, अगदी जशीच्या तशीच राहतात. हे आपल्या लक्षात ठेवायचंय आपल्याला. प्रश्न सोडवताना याचा उपयोग आपल्याला होणार आहे. त्यानंतर आता ती अक्षर या ठिकाणी दिलेली आहेत बी सी डी ई एच आय के ओ आणि एक्स. ही अक्षराची प्रतिमा बदलत नाही. खालील अक्षरांच्या पानातील प्रतिमा बदलत नाही पहा, के आय सी के, सी एच आय डी ई, सी एच आय सी के असे प्रश्नामध्ये अक्षर आल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. आता पुढे पाहूया आपण. आता आपण कॅपिटल लेटर्स पाहिले मित्रांनो, आता आपण स्मॉल लेटर्स पाहूया. या ठिकाणी स्मॉल लेटर्स पाहत असताना आता कोणते बदल होत आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया, थोडक्यात पाहूयात. यामध्ये बदल होणारे अक्षर आपण खून करूयात. बदल झालेला आहे, बी मध्ये बदल झालेला आहे, सी मध्ये कोणताही या ठिकाणी सुद्धा बदल होत नाही, डी मध्ये बदल झालेला आहे, ई मध्ये बदल आहे, एफ मध्ये बदल आहे, जी मध्ये बदल आहे, एच मध्ये सुद्धा बदल आहे, आय मध्ये सुद्धा बदल झालेला आहे. त्यानंतर जे मध्ये बदल आहे, के मध्ये बदल झालेला आहे, यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. एम, एन, ओ मध्ये बदल होत नाही, जसंच्या तसंच राहतो. त्यानंतर पुढची अक्षर बदललेली आहेत, पूर्ण अक्षर बदललेली आहेत आणि एक एक जसाच्या तसा राहतो याच्यामध्ये आणि पुढची बदललेली आहेत. याप्रमाणे याच्यामध्ये सी, ओ आणि एक्स जवळपास तीनच अक्षरे बदललेली आहेत, बाकी बदललेली नाहीत, बाकी सर्व बदललेले आहेत. आता आपण हे झालं अक्षराच्या बाबतीत, कॅपिटल लेटर्स आणि स्मॉल लेटर्स. तर आपले जे अंक आहेत, अंकामध्ये 0 मराठी जे अंक आहेत त्यामध्ये जर पाहिलं आपण तर मराठी अंकामध्ये 0 हा अंक ओ सारखाच दिसतो, म्हणजे तो बदलत नाही.
त्यानंतर पाहूया, एक एक बदलणार आहे, 2 बदलणार आहे, 3 बदलेल का? तर 3 बदलत नाही, 3 आहे तसाच सारखाच राहतो. त्यानंतर 4 बदलतो, 5 बदलतो, 6 बदलतो का? तर 6 मराठी अंक असेल तर बदलेल. त्यानंतर 7 बदलतो, 8 बदलतो आणि 9 सुद्धा बदलतो. 0 बदलत नाही. अशा प्रकारे अंकाच्या बाबतीत आपण पाहू शकतो. तर आता आपण यावरती काही उदाहरणं पाहणार आहोत. उदाहरणं पाहण्याच्या आधी असे काही संख्या चिन्हे आहेत, काही आकृत्या आहेत की त्याच्यामध्ये चिन्ह थोडे बदल झालेला असतो आणि ते बारकाईने ते चिन्हांचं निरीक्षण केलं की आपल्याला तो प्रश्न बरोबर सोडता येतो. तर आपण असे बरेच प्रश्न आज या पाठावरती पाहणार आहोत. तर सर्वांनी काळजीपूर्वक निरीक्षण करायचं. पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे आपल्याला. आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना दिसतोय. काय आहे प्रश्न? तर प्रश्न आहे एन कॅपिटल 6 एम अक्षर आणि अंक असा प्रश्न आहे तो, आणि त्याचं प्रतिबिंब पाण्यात कसं दिसतंय हे आपल्याला या पर्यायामधून शोधायचंय. एन 6 एम, त्यानंतर एफ पी ए आणि 7 ही अंक आणि अक्षराचा हा प्रश्न आहे. तर चला आता आपण शोधूया याचं. तर पहिली गोष्ट आपण काय सुरुवातीला स्पष्ट केलेली आहे, तर जलप्रतिबिंबामध्ये फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वर एवढा हा बदल होतो, वर आणि खाली अशा प्रकारे, डाऊन आणि अप. तर आता आपल्याला या अक्षरांच्या बाबतीत आणि अंकांच्या बाबतीत तेच शोधायचं आहे या 4 पर्यायामधून. तर जाऊया आपण एन पासून जाऊया. एन कसा होईल पहा. एन अशी प्रतिमा होईल, एनची जलप्रतिमा. त्यानंतर 6 कसा होईल पहा. 6 आहे तो आता काय होईल, असा होईल. त्यानंतर पुढचा अक्षर पहा, एम डब्ल्यू होईल. एम आहे तो उलटा डब्ल्यू होईल. त्यानंतर एफ कसा होईल मित्रांनो, या अशा प्रकारचा होणार आहे. त्यानंतर एफ नंतर पी आहे, पी कसा होईल तर बी सारखा होणार आहे या ठिकाणी. त्यानंतर ए आहे, ए आता आपला असा व्ही सारखा उलटा आणि मध्ये रेष असा होणार आहे. आता 7 कसा होईल तर पहा मित्रांनो, 7 असा आणि असा राहणार आहे. तर पहा आता हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला उत्तरामध्ये, आपल्या पर्यायामध्ये पाहायचं आहे. तर पाहूया आपण. एन उलटा 3 ठिकाणी, हे 7 तर सारखे एन पासून पाहूया. एन सेम या 4ही ठिकाणी आहेत. पहिलं अक्षर सगळ्या ठिकाणी सेम आहे. त्यानंतर पहा 9 उलटा 9, 6 उलटा कुठे झालेला आहे तर 1 2 आणि 3 आकृतीत आहे. तर आता ह्या 3 आकृत्या पाहायच्यात आपल्याला. हे कट झाला पर्याय, कारण की 6 जसा आहे तसाच दिलेला आहे त्या ठिकाणी आणि तो उलटा होणार आहे, म्हणून तो एक पर्याय कट झालेला आहे. आता एम पाहूया. एम या 3 पर्यायामध्ये डब्ल्यू डब्ल्यू आणि डब्ल्यू तिन्ही मध्ये आहे. परत पुढचा अक्षर पाहावा लागेल आपल्याला, एफ. तर एफ उलटा या 3 पर्यायामध्ये आहे का? इथे आहे, झालेला असाच. त्यानंतर इथे आहे, झालेला आहे, इथे बी आहे. आता पुढचा अक्षर पाहावं लागेल, पी. पी कसा आहे पाहूया. इथे बी आहे, इथे आहे, इथे आहे. त्यानंतर आता ए पाहूया. ए सुद्धा इथे, इथे आणि इथे दिसत आहे. तर मग 7 कुठे आहेत बरोबर हे आपल्याला पाहायचंय. तर हा एक पर्याय कट झालेला आहे. हे 2 पर्याय या ठिकाणी दिसत आहेत. तर याच्यामध्ये 7 पाण्यातील प्रतिबिंब होताना तो कसा होईल तर सर्वांनी
पहा याला हे जे टोक आहे ते दिसत आहे, तर पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर बरोबर आहे या ठिकाणी. अशा प्रकारे आपण प्रत्येक प्रश्न आपण प्रश्नाचं सोडवताना कट मेथडनी किंवा कमी कमी पर्याय करून आपण उत्तरापर्यंत जाऊ शकतो. आता आपण दुसरा प्रश्न घेऊया. हा दुसरा प्रश्न आहे, अगदी सोप्या पद्धतीचा आहे. पहा 3च अक्षर यामध्ये दिलेली आहेत, जास्त अक्षर न देता 3 अक्षराचा हा प्रश्न असल्यामुळं तुम्ही अगदी झटपट सोडू शकता. एल, एन आणि एस. तर या प्रश्नामध्ये तुम्हाला याची प्रतिमा उलटी कशी होते एल ची, तर एल कसा होईल, असा होईल. त्यानंतर एन कसा होईल तुमचा, या ठिकाणी असा होईल. त्यानंतर यस कसा होईल तुमचा, असा होईल. अशा प्रकारे कोणता पर्याय दिसत आहे आपल्याला, हा पर्याय सेम एन, या ठिकाणी एन जसाच्या तसाच दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी एल तसाच्या तसाच दिलेला आहे, म्हणजे 2 पर्याय कट झाले. त्यानंतर या ठिकाणी यस आरशातील प्रतिमा दिलेली आहे, यस इकडे डाव्या बाजूला गेलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा कट झाला. मग पर्याय क्रमांक कोणता आहे तुमचा, पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. याप्रमाणे अगदी अचूक उत्तर त्याचं आपल्याला सापडलेलं आहे. अशा प्रकारे आपण कट मेथडनी त्या उत्तराकडे आपण जाऊ शकतो. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी पहा, प्रश्न तिसरा आपण पाहत आहोत. यामध्ये सुद्धा अंक आणि अक्षरांचा एकत्रितपणे प्रश्न दिलेला आहे. तर यामध्ये A1M3B अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. प्रश्नामध्ये अशा प्रकारचे अंक आणि अक्षरे मिळवून दिलेले आहेत. तर आपल्याला याचं पाण्यातील प्रतिबिंब कसं दिसतंय हे पर्यायातून शोधूया आता आपण. तर सगळ्यात आधी आपण ए अक्षर घेऊ क्रमाने, ते उलट केल्यानंतर व्ही सारखं होईल, मधली रेष अशी येईल. आता वन आपण जर केला तर कसा होईल, असा होईल. त्यानंतर एम डब्ल्यू सारखा होईल. त्यानंतर पहा 3, आता आपण आधीच पाहिलं होतं कोणते अंक बदलत नाही, इंग्रजी अंक आहे 3. जरी उलटा केला तरी जसाच्या तसाच तो दिसणार आहे, त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. त्यानंतर बी हे अक्षर आता या ठिकाणी बदलणार आहे. पी असेल तर बी होतं आणि बी असेल तर पी होतं. मग बी आता या ठिकाणी बी होता, तो आता काय झालेला आहे, तर पी झालेला आहे. तर आता आपल्याला जे आपण उत्तर तयार केलेलं आहे ते पर्यायामधून शोधूया. तर हे उलटा सगळीकडे झालेला आहे, त्यामुळे पहिला ऑप्शन, पहिला अक्षर पाहायची गरज नाही. आता 1 पाहूया. 1 कुठे आहे असा, तर या तिसऱ्या पर्यायामध्ये आहे. त्यानंतर कुठेही दिसत नाही. तर या ठिकाणी 1 आरशातील प्रतिमा केलेली आहे, यामुळे हा चुकलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी 1 खाली घेतलेला आहे, परंतु खालचं टोक त्याचं उजव्या बाजूला केलेलं आहे. हा पर्याय कट झालेला आहे आणि या ठिकाणी सुद्धा त्याचप्रमाणे केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक याचं उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आपल्याला भेटलेला आहे. फक्त आपल्याला या प्रश्नामध्ये, प्रत्येक प्रश्नामध्ये अगदी बारकाईनं निरीक्षण करून आपल्याला एक एक पर्याय कट करत जायचा आणि उत्तरापर्यंत जायचं आहे. चला आता पण नेक्स्ट प्रश्न पाहूया, प्रश्न 4था.
तर आपला पुढचा प्रश्न आहे, याला आपण जलप्रतिबिंब म्हणतो. या ठिकाणी असं खाली चित्र काढलेलं असतं पाण्याच्या प्रतिबिंबाचं, आणि आरशाचं असेल तर उभ्या पद्धतीने काढलेलं असतं. आता या ठिकाणी अक्षरं दिलेली आहेत, पूर्ण कॅपिटल लेटर स्पेंड असे अक्षर दिलेले आहेत. तर आपल्याला ती उलटी करायची. तर यस कसा होईल आपण सुरुवातीलाच पाहिलेलं आहे. याप्रमाणे यस हे अक्षर असं होईल. त्यानंतर पी आहे. पीचं आपल्याला समजलेलं आहे. पी असला की बी होतो उलटा पाण्यातील प्रतिबिंब. त्यानंतर ई मध्ये काय बदल होतो मित्रांनो? ई मध्ये कोणताही बदल होत नाही. त्यामुळे ई जसा आहे तसाच आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही. एन मध्ये निश्चित बदल होतो. मग एन कसा दिसेल आता? तर एनची ही जी रेष आहे अशीच असणार आहे पहिली, परंतु मधली जी रेष आहे ती अशी आपल्या दिशेप्रमाणे ती ईशान्येकडून नैऋत्येकडे जाईल आणि परत ही रेषा अशी खाली येईल. अशा प्रकारे स्पेनचं यस उलट झालंय. बीई ई जसाच्या तसाच आहे आणि एन ची मधली रेष बदललेली आहे. त्यानंतर आता डी डी मध्ये कोणता बदल होईल असं तुम्हाला वाटतंय? सांगा बरं मित्रांनो. पहिल्यांदाच आपण कॅपिटल लेटर्स पाहिले होते, त्यामध्ये सांगितलं सुद्धा होतं. तर डी मध्ये कोणताही बदल या ठिकाणी होत नाही. डी जसा आहे तसाच राहणार आहे, फक्त खाली असा उलटा होणार आहे. म्हणजे त्या अक्षरामध्ये सुद्धा बदल होत नाही. अशी दोन अक्षरं आहेत की त्याच्यामध्ये कोणताही बदल या ठिकाणी झालेला नाही. तर मित्रांनो आता आपल्याला पर्याय शोधायचा आहे. याप्रमाणे कोणता पर्याय या ठिकाणी उत्तरातला आहे? 1 नंबरचा पर्याय आहे, 2 नंबरचा, हा 3 नंबरचा आणि हा 4 नंबरचा पर्याय आहे. तर आपण पाहूया. यस उलटा 3 ठिकाणी आहे. पहा, हा मेथड कट झाला कारण की डी इकडे आला म्हणजे ही आरशातील प्रतिमा झाली. याचा विषय संपलेला आहे. राहिले 3. त्यानंतर आता या तिन्ही ठिकाणी यस बरोबर आहे. आता दुसरं अक्षर होतं पी. बी कुठे कुठे झालंय? तर बी इथं चुकलंय, म्हणजे हा पर्याय दुसरा नंबरचा सुद्धा पर्याय कट झालेला आहे. तर या ठिकाणी बरोबर आहे, या ठिकाणी बरोबर आहे. आता या दोन्हीमध्येच पाहायचं आहे आपल्याला. आता ई सारखाच आहे का? दोन्हीमध्ये सारखाच आहे. मग आता एन पाहावं लागेल. एन असा कुठे झालेला आहे? इथे झालाय का? नाही, इथे झालेला आहे. म्हणजे इथं जसा आहे तसाच ठेवलाय. म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी मित्रांनो कट झालेला आहे. त्यामुळं हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. आपलं उत्तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 भेटलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. तर चला आता आपण पुढचा नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी हे आहे पाण्यातील प्रतिबिंब. यामध्ये काय आहे? तर एक आयताकृती आकृती आहे, चौरसाकृती दिसते आणि त्या आकृतीमध्ये आर दिलेला आहे. पण आर कसा दिलेला आहे? तर आपल्याला त्याची आरशातील प्रतिमा दिलेली आहे. डावी बाजू उजवीकडे आणि उजवी बाजू डावीकडे झालेली आहे. आणि त्याच्यावरती इकडल्या साईडला आग्नेय आणि वायव्य दिशेला 2 अक्षरं त्याच्यावरती दिलेली आहेत आणि ते दोन्ही यम आहेत. तर आता त्याच्यामध्ये कोणता बदल होईल आणि आर मध्ये कोणता बदल होईल ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहा, या आरचा आधी पाहूया आणि हे जे चौरस आहे याच्यामध्ये काही बदल होतोय का ते पाहूया. तर निश्चितपणे याच्यामध्ये या चौरसामध्ये बदल होईल. ते खाली आल्यानंतर आकृती फिरेल पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. त्यानंतर आर मध्ये सुद्धा बदल होणार आहे आणि हे जे दोन्ही यम आहेत, यम जसेच तसेच राहणार आहेत, त्याच दिशेने राहणार आहेत, रेषेच्या दिशेने. चौरसाच्या दोन्ही बाजूने रेषेच्या दिशेने राहणार आहेत. त्याच्यामध्ये उलटे होणार नाहीत ते, परंतु आर मध्ये निश्चितपणे या ठिकाणी बदल होणार आहे.
तर पहा आता आकृती जरी बदलली तर यम सारखेच दिसतायत इथं, पण आर आरशातील प्रतिमेप्रमाणे उलटा झालेला आहे, म्हणजे ही आरशातील प्रतिमा आहे, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कट झालेला आहे. दुसरं पहा, तर याच्यामध्ये काय झालंय, आकृती बदलल्यानंतर आर तर आरशातील प्रतिमेप्रमाणे झालाय, परंतु जी यम आहेत ती डायरेक्ट उलटी केलेली आहेत, ते असे होत नाहीत या ठिकाणी. त्यामुळे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी अगदी निश्चितपणे कट होतोय. त्यानंतर आता तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया. या ठिकाणी सुद्धा तसंच झालेलं आहे. हे दोन्ही यम आणि आर निश्चितपणे पहा, आर आहे बरोबर आरच्या पाण्यातील प्रतिबिंबाप्रमाणे, परंतु हे दोन्ही अक्षर चुकीची झालेली आहेत, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी आपला कट होणार आहे. आणि या ठिकाणी चौथ्या पर्यायामध्ये यम बरोबर आहेत, बदललेली आहे, आणि आर आपला जो जलप्रतिबिंबाप्रमाणे पाहिजे तसा उलटा झालेला आहे, खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली, याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. त्याप्रमाणे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर निश्चितपणे मिळालेलं आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आपण आता पाहूया. आता या आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक आयताकृती दिलेली वरती प्रश्न आकृतीमध्ये पहा, त्यानंतर त्याच्यामध्ये अंक दिलेले आहेत. जरा वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे आपला. आतापर्यंतच्या अक्षराचे जास्त आकृत्या आपल्याला प्रश्न होते, इंग्रजी लेटर्स होते, आणि या ठिकाणी आता जरा बदल झालेला आहे प्रश्नामध्ये. तर आकृती आलेली आहे आयत, त्यामध्ये 3 अंक दिलेले आहेत, 2, 5, 7 इंग्लिश मध्ये. त्यानंतर आपल्याला परत आकृती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये गोल माणसाचा आकाराप्रमाणे एक आकृती दिलेली आहे. तर हे संपूर्ण आकृती पाण्यातील प्रतिबिंबामध्ये कशी दिसेल आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर हा प्रश्न पाहताना आपल्याला आधी इमॅजिन कल्पना काय करायची आहे की पाण्यामध्ये आपण सर्वांनी आधी स्पष्ट झालेला आहे, आपला निर्णय झालेला आहे की वरची बाजू खाली येणार आहे. तर मग याच्यामधला जो आयत आहे वरचा तो खाली येणार आहे, ही पहिली गोष्ट आपल्याला कळाली आहे, आणि सगळीकडे जो खाली आहे. मग आता काय पाहायचं आयतामध्ये, तर सर्वात आधी आयतामध्ये आता अंक पाहून घ्यायचे. जे अंक दिलेले 2, 5, 7 ते आपल्याला निश्चितपणे काय बदल झालेला आहे पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. जर 2 मध्ये बदल होताना तो असा आपल्या असा नाही होणार 5 सारखा, तर असा होईल आणि इकडे असा जाईल. पहा असा बदल 2 मध्ये झालेला आहे. त्यानंतर 5 मध्ये काय बदल होईल ते पाहायचंय आपल्याला. तर त्या 5 मध्ये बदल होताना हा 5 वरती गेल्यानंतर आपल्याला असा आकृती इकडे होणार आहे. पहा सॉरी, तर सर्वात आधी पाहूया आपण. पहा 2 मध्ये अगदी बरोबर उलटा कसा झालेला आहे 2. तर यामध्ये जो 2 आहे तर या ठिकाणी अगदी तसाच बदल झालेला आहे. या ठिकाणी अगदी तसाच बदल झालेला आहे. या ठिकाणी 2 मध्ये अगदी वेगळा बदल झालेला आहे, आणि या ठिकाणी सुद्धा तसाच बदल झालेला आहे. म्हणजे आता पर्याय आपल्याकडे 3 राहिले.
त्या पर्यायामध्ये आता आपल्याला 5 पाहायचंय, तर 5 मध्ये काय बदल होतोय, तर हे गोल वरती जाणार आहे पण इकडल्या बाजूने नाही, तर त्याचं तोंड इकडं राहील, तर तोंड इकडं 2 ठिकाणी आहे बरोबर, या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कट होतोय. तर आता या 2 मध्ये 7 पाहायचं आहे आता आपल्याला. 7 कसा होणार आहे, तर या ठिकाणी 7 अशा इकडल्या बाजूला गेलेला आहे, आरशातील पाण्यातील प्रतिमा. आरशातील प्रतिमा झालेली, पाण्यातील प्रतिमा न होता, आणि या ठिकाणी बरोबर पाण्यातील प्रतिमेप्रमाणे झालेला आहे. तर आपल्याला निश्चित इथं अंक 3ही मिळालेले आहेत. अंक मिळाले, इतर पाहायची गरज नाहीये. आकृती उलटी झालेली आहे सगळी. हे जे मानवाची आकाराप्रमाणे आहे ते बरोबर उलट झालेलं आहे, हे सुद्धा उलट झालेलं आहे. फक्त अंक आपल्याला इथं सर्च करायचे होते, ते आपण बरोबर केलेले आहे आणि हे 3 पर्याय कट झालेले आहे. आपला पर्याय क्रमांक 4 हा अगदी बरोबर या ठिकाणी आलेला आहे. समजलं असेल तुम्हाला अंकामध्ये कसा बदल झालेला आहे, आणि आपण कट मेथडने गेलेलो आहोत. आपल्याला निरीक्षण करूनच पाहायचं आहे की त्याच्यामध्ये उलट झाल्यानंतर कसा बदल होतोय अंकामध्ये. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. या ठिकाणी पहा, या प्रश्नामध्ये आपल्याला परत पूर्ण इंग्रजी लेटर्स आलेले आहेत. आता इंग्रजी लेटर्स आल्यानंतर त्यामध्ये सर्व कॅपिटलच आलेले आहेत, म्हणजे आपल्याला निरीक्षण करायला एकदम सोपं झालेलं आहे. झेड कसा होईल उलटा, तर आता आपण पहा, एक खालची जी रेषा आहे वरती केली की त्याचं तोंड पूर्वेकडे जाईल, उजव्या बाजूला जाईल, त्यानंतर ही रेषा अशी होईल आणि परत असे होईल. हा झाला झेड. त्यानंतर ई मध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर बी मध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यानंतर आर मध्ये कोणता बदल होईल, तर आर ची ही उभी रेष अशीच राहील, हा गोल बी सारखा होईल आणि ही तिरपी रेष इकडे जाईल. आणि त्यानंतर ए मध्ये कोणता बदल होईल, तर व्ही सारखा उलटा होईल आणि मधली रेषा. तर असं कोणत्या ठिकाणी आलेलं आहे, आपण आता या ठिकाणी शोधू शकतो. तर झेड या ठिकाणी असाच झालेला आहे, पहा या ठिकाणी ही असाच आहे, दुसऱ्या पर्यायामध्ये, तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा असाच आहे आणि चौथ्या पर्यायामध्ये असाच आहे. म्हणजे आपल्याला आता परत सगळे पर्याय पाहावे लागतील, कारण की पहिला अक्षर तर सेम आहे. आता इथंच बदललेला आहे, म्हणजे हा कट झाला लगेच आपला, कारण आरशातील प्रतिमा डावी बाजू उजवीकडे केली, उजवी बाजू डावीकडे केली, म्हणजे पर्याय क्रमांक 1 निश्चितपणे आपला आता कट झालेला आहे. दुसरं पहा, इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे, इथं बरोबर आहे. आता तिन्ही पर्याय परत पाहावे लागतील. आता बी पाहावं लागेल, तर इथं आता बी चुकलेला आहे. आरशातील प्रतिमा तयार झालेली आहे, डाव्या बाजूकडे त्याचं तोंड वळवलेलं आहे, त्यामुळं बी सुद्धा या ठिकाणी आपला काय झालेला आहे, दुसरा पर्याय कट झालेला आहे. आता राहिले 2, आता ते पाहूया आपण. तर या ठिकाणी बी बरोबर आहे, या ठिकाणी बी बरोबर आहे. परत आता पुढचे अक्षर पाहावं लागतील आपल्याला, आर पाहावं लागेल. तर आर इथं पाहिला तर वेगळाच आहे आणि इथं पाहिला तर याच्यासारखाच आहे, म्हणजे आता आपल्याला हा पर्याय सुद्धा कट करून टाकावा लागेल आणि आपला उत्तर आपल्याला निश्चितपणे आता आपल्याला पुढचं पाहायची सुद्धा गरज नाही, ते भेटलेलं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं झेब्रा हे अक्षर याप्रमाणे त्याच्यामध्ये बदल होऊन भेटलेलं आहे. अशा प्रकारे कट मेथडने आपण निश्चितपणे पाण्यातील प्रतिबिंबावरील कोणताही प्रश्न व्यवस्थितपणे सोडवू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. आकृतीवरती आधारित हा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. हा प्रश्न आपण सोडवताना आता यामध्ये पहा, उभ्या 2 आकृत्या आहेत, त्यामध्ये एक रेष आहे आणि रेषेला चौरस दिलेले आहेत दोन्ही बाजूने, एक वरती आहे आणि एक खाली आहे. तर आता निश्चितपणे मित्रांनो त्याच्या बाजूला इकडल्या लेफ्ट साइडला एक त्रिकोण दिलेला आहे
आणि राईट साईडला काय दिलेलं आहे तर एक सर्कल दिलेला आहे. निश्चितपणे आता ही सगळी आकृती आपण पाहिली, याच्यामध्ये काय काय आहे आणि याच्यामध्ये काय काय बदल होणार आहे. आता आकृती पाहिल्यानंतर चिन्ह जे आलेले आहे त्याच्यामध्ये बदल होणार आहे. आता सर्कल जर म्हटलं तर सर्कल मध्ये काहीच बदल होत नाही. त्रिकोण म्हटलं की बदल होणार आहे त्यामध्ये. आणि बाकी दोन्ही आयताकृती उभ्या आयतामध्ये ज्या दोन रेषेला परत चौरस आहेत, चौरसामध्ये कोणताही बदल होत नाही, परंतु त्यांची दिशा बदलणार आहे पाण्यातील प्रतिबिंबामुळे. तर आता पाहूया, तर त्रिकोण कसा होणार आहे सांगा मला पाण्यातील प्रतिबिंबामध्ये. तर असा त्रिकोण होईल, बरोबर आहे. हे चौरस तर असेच राहतील दोन्ही, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही सर्कल मध्ये. आता आतमधल्या आकृत्या पाहूया, याच्यामध्ये काय बदल होईल. हे पाण्यातील प्रतिबिंब या आकृतीचं काय होईल, इथं हा चौरस असा वरती जाईल आणि हा छायांकित केलेला काळा आहे तो इथे येईल. आणि हा जो वरती होता तो कुठे येईल, आता असा खाली येईल आणि हा स्क्वेअर इथे येईल. अशा प्रकारची आकृती आपल्याला निरीक्षण करायची. आता फक्त आपण बदल करून घेतलेला आहे पाण्यातील प्रतिबिंबाचा. तर अशी कुठे आहे त्रिकोण उलटा झालेला, कुठे आहे, दोन ठिकाणी त्रिकोण उलटा झालेला आहे. या ठिकाणी त्रिकोण, या ठिकाणी डायरेक्ट आरशातील प्रतिमेप्रमाणे इकडल्या दिशांचं त्यांचं चिन्हांचं डायरेक्शन बदललेलं आहे. उजवी बाजू डावी आणि डावी बाजू उजवी झालेली आहे. या ठिकाणी तसं झालेलं आहे 2 नंबर पर्यायामध्ये. 1 नंबर पर्यायामध्ये जसं आहे तसंच आहे, त्याच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही. त्रिकोणामध्ये बदल झालेला पाहिजे होता म्हणून हा पर्याय कट झालेला आहे. याच्यामध्ये दिशा बदललेली आहे आरशातील, त्यामुळे हा सुद्धा कट झालेला आहे. राहिले आपल्याकडे 2 पर्याय. आता याच्यामध्ये पाहू, त्रिकोण उलटा झालेला आहे, इथे उलटा झालेला आहे, सर्कल इथं बी आहे इथं बी आहे, त्याच्यामध्ये काही पाहायचं नाहीये आपल्याला. फक्त हे काळ आता वरती गेलेलं आहे आणि हे चौरस जो आहे ब्लँक तो बरोबर खाली आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. या ठिकाणी काय झालेलं आहे, या दोन्हीची दिशा परत आरशाप्रमाणे बदललेली आहे म्हणून हा पर्याय सुद्धा आपल्याला या ठिकाणी कट होणार आहे. तर आपला पर्याय क्रमांक 3 हे ऑप्शन अगदी निश्चितपणे आपल्याला उत्तरात भेटलेलं आहे आणि ते उत्तर अगदी बरोबर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आकृत्या असतील, आकृत्यामध्ये चिन्ह असतील, तर त्याच्यामध्ये कशा प्रकारचा बदल होत आहे, रेषामध्ये कशाचा बदल, त्रिकोण असेल, चौकोन असेल, वर्तुळ असेल, आयत असेल किंवा स्टार असेल, त्याच्यामध्ये कोणता बदल होतोय तो अगदी बारकाईने पहा. तो जर पाहिला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही, अगदी निश्चितपणे बरोबर येणार आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन यानंतरचा पाहूया. पहा, यानंतरची जी आकृती आहे ती सुद्धा चौरसाकृती आहे आणि त्याच्यामध्ये आयताकृती आकृत्या आहेत. त्याचे 2 भाग पाडलेले आहेत आणि ते 2 भाग पाडताना त्या आकृत्यामध्ये काही ब्लँक आहेत आणि काही डार्क केलेले आहेत ब्लॅक कलर मध्ये. तर आता फक्त त्याच्या दिशा बदलणार आहे पाण्याच्या याच्यामध्ये. जेव्हा उलटी होईल तेव्हा हा अर्धा भाग आणि हा अर्धा भाग काय होणार आहे, उलटा झाल्यानंतर इकडला अर्धा भाग जो ब्लँक आहे तो वरती जाणार आहे एक एक टप्पा सोडून, आणि इकडला जसा कप्पा होता सोडून हा तो एक एक टप्पा खाली येणार आहे. अशा प्रकारचा बदल या आकृतीमध्ये निश्चितपणे होणार आहे. पहा, आता हे जर जेव्हा बदल होईल तेव्हा हे जेव्हा वरती जाईल तर काय बदल होईल तो आपण आता या ठिकाणी पाहूया. याला जर उलट केलं, आपण आकृती अशी काढून घेतली तर पहा, हे जे 1 नंबरचं आहे सगळ्यात खाली इथं ब्लँक होईल. त्यानंतर 2 नंबरला काय येईल, एकदम ब्लँक येईल, हे डार्क होईल. 1 नंबरचं, 2 नंबरचं ब्लँक, 3 नंबरचं परत काय राहील, डार्क, आणि परत या ठिकाणी हे चौथं ब्लँक होईल. आता इकडलं काय होईल,
1 नंबरचं हे वरती गेल्यानंतर इथं डार्क होईल, परत 2 नंबरचं ब्लँक होईल, परत 3 नंबरचं काय होईल, या ठिकाणी 3 नंबरचं डार्क होईल आणि 4 नंबरचं परत ब्लँक होईल. अशा प्रकारे बदल झाल्यानंतर अशी आकृती आपल्याला कोणती भेटते, इथं डायरेक्ट सलग 2-2 हे झालेले आहेत. इकडले ब्लॅक 2 जोडून आलेले आहेत आणि पांढरे सुद्धा जोडून आलेले आहेत, म्हणजे ही आकृती तर होऊ शकत नाही. त्यामुळे ही कट झालेली आहे. इथेही जोडून आलेले आहे, डायरेक्ट जोडून येणार नाही कारण की गॅप आहे एका मध्ये. म्हणून ह्या 2 पर्याय संपलेले आहेत. राहिलेले हे 2 पर्याय आपल्याला पाहायचे आहेत. तर आता पाहूया, इथे ब्लँक, डार्क, ब्लँक आणि डार्क 1 नंबरच्या आकृतीमध्ये पहा. त्यानंतर परत इकडे डार्क, परत ब्लँक, परत डार्क, परत ब्लँक. तसे या ठिकाणी झालेलं नाही. सेम याच्याप्रमाणेच ही जी आकृती आहे याच्याप्रमाणेच या ठिकाणी ही आकृती घेतलेली आहे, जी प्रश्न आकृती होती. म्हणून हे सुद्धा पर्याय या ठिकाणी कट झाला आणि म्हणजेच आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटलेलं आहे. अशा प्रकारे उत्तरापर्यंत आपल्याला जायचं आहे मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा, ही प्रश्न आकृती जी आहे पंचकोनाची आकृती आहे. याप्रमाणे चौरसामध्ये हे चौरस प्रत्येक आकृतीला आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. तर आपल्याला फक्त या पंचकोन आकृतीचा विचार या ठिकाणी करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये 3 इंग्रजी अक्षरं दिलेली आहेत, ATN. अशा पद्धतीची ही आकृती प्रश्न आकृती आहे. तर आपल्याला याच्यामध्ये हे पंचकोन उलटा झाल्यानंतर एक अगदी सोपं तुम्हाला माहिती आहे, याप्रमाणे तिचा प्रवास उलटा होईल. आणि याप्रमाणे पंचकोनाचा उलटा झाल्यानंतर आता आपल्याला अक्षर पाहायचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे, तर ए आहे. या ठिकाणचं ए कसं होईल, तर उलटा व्ही तयार होईल आणि त्याच्यामध्ये मधली रेष असेल. आता टी कसा होईल, तर टी उभी रेष तर तशीच राहणार आहे, फक्त वरची आडवी जी रेष आहे ती खाली येणार आहे. आता काय आहे, एन, एन मध्ये काय बदल होईल, तर यांची ही रेष आणि ही रेष तर सेम आहे, फक्त ही जी आहे आग्नेय आणि वायव्य दिशेला असणारी जी रेष आहे ती रेष आपली ईशान्य आणि नैऋत्य या दिशेला तिच्यामध्ये बदल होणार आहे. अशा प्रकारची होईल. मग पाहूया आता, ही प्रश्न आकृती होती आपली आरशातील प्रतिबिंबाची, आपलं पाण्यातील प्रतिबिंबाची. आता आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब हे आपलं तयार झालेलं आहे उत्तरातलं. तर पाहूया कोणत्या ठिकाणी अगदी बरोबर पर्याय आहे. आता सगळे पंचकोन तर उलटेच केलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी पंचकोन पाहायची गरज नाही. फक्त आपल्याला काय पाहायचं आहे, तर त्यामधील अक्षर पाहायची आहेत. ती अक्षर पाहिल्यानंतर आपल्याला लगेच बदल कळेल. उलटा झालेला कुठे कुठे आहे, तर या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आहे. या ठिकाणी डायरेक्ट यन आलेला आहे, म्हणजे या आकृतीचा विचार आपल्याला करायचा नाहीये. 3 नंबरच्या पर्यायाचा विचार करायचा नाहीये. तर पहिला अक्षर तिन्ही मध्ये बरोबर असल्यामुळे आता आपल्याला तिन्हीचा विचार करावा लागेल. आता 2 नंबरचं अक्षर आहे टी, टीचा विचार करावा लागेल. तर या ठिकाणी टी बरोबर उत्तराप्रमाणे आपल्याला झालेलं आहे, या ठिकाणीही झालेलं आहे. परंतु या ठिकाणी जसा टी आहे प्रश्न आकृतीमध्ये तसाच या ठिकाणी बी आहे, म्हणजे याचाही आपल्याला विचार आता करायचा नाहीये. प्रश्न मधील पर्याय क्रमांक 4 सुद्धा संपलेला आहे, 3 सुद्धा संपलेला आहे, कट केलेला आहे आपण. आता फक्त आपल्याकडे 2 प्रश्न राहिलेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण आता फक्त एन पाहणार आहोत शेवटचं. तर आपण यांचं स्पष्टीकरण आधीच दिलेलं होतं. तर कोणते एन उलटा झाल्यानंतर ईशान्य आणि
नैऋत्य दिशेकडे जी रेषा आहे फक्त तेवढीच उभी, दोन्ही स्टँडिंग लाईन सारख्याच आहेत, त्याच्यामध्ये काही बदल नाही, तर या ठिकाणी यन जसा आहे तसाच आहे दुसऱ्या पर्यायामध्ये, जसा प्रश्न आकृतीमध्ये होता. त्यामुळं हा दुसराही आपल्याला आता या ठिकाणाहून कट करून टाकावा लागेल. म्हणजे आपण आता उत्तराकडे याप्रमाणे जे उत्तर आपलं आपण आधी फिक्स केलं होतं आणि मग चेक करायला पर्याय चेक करत होतो, त्याप्रमाणे आपण पर्याय क्रमांक 1 कडे उत्तराकडे निश्चितपणे पोहोचलेलो आहे मित्रांनो. अशाच प्रकारे तुम्हाला अगदी असे अनेक प्रश्न सोडवताना तुम्हाला बारकाईने विचार करावा लागेल. चिन्हांचा असेल, इंग्रजी अंकांचा असेल, मराठी अंकांचा असेल, त्याचप्रमाणे तुमचे चिन्ह असतील त्यांची दिशा फक्त वरच्या आणि खालच्या बाजूलाच पाहिजे आहे. तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला पाहिजे नाही. त्यांनी तुम्हाला आरशातील सुद्धा दिलेले असतात. पाण्यातील प्रश्न विचारलेला असतो आणि आरशातील बदल केलेला असतो. आरशातील बदल पाहायचा नाही आणि जेव्हा आरशातील प्रश्न असेल तेव्हा पाण्यातील विचार करायचा नाही. म्हणजे जो टॉपिक आहे आपला त्याच टॉपिकचा विचार आपण फिक्स करायचा प्रश्न पाहिल्यानंतर. पाण्यातील असेल तर पाण्यातील आणि आरशातील असेल तर आरशातील, आणि त्याचा जो बदल आहे डावी बाजू आणि उजवी बाजू आरशाची, तेव्हा डावी आणि उजवीच पाहिजे. आणि पाण्यातील असेल तर वरची आणि खालची या दोनच बाजू निश्चितपणे अंक, अक्षरे, चिन्ह याच्या बाबतीत पाहणं खूप खूप गरजेचं असतं मित्रांनो. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे या ठिकाणी वळूया आता. पहा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा इंग्रजी अक्षरांचा कॅपिटल लेटरचा पेन हा शब्द आहे. पेन हा शब्द याच्यामध्ये बदल आपल्याला फक्त पी मध्ये काय बदल होतोय तर उलटा बी होतोय. सुरुवातीलाच आपण सांगितलं ई मध्ये कोणताही बदल होत नाही. हे सुद्धा आपण बरेच प्रश्न आतापर्यंत सोडवलेत, त्यामुळे आता आपल्याला बऱ्यापैकी तुम्हालाही समजलेलं आहे. तुम्हीही बराच सराव केलेला आहे, कारण की तुम्ही याआधीही 5वीलाही सराव केलेला आहे. नवोदयलाही तुम्हाला अशा प्रकारचे बुद्धिमत्तेवरती 40 प्रश्न असतात, त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही बराच सराव केलेला असतो. आणि त्याच्या आधीही तुम्ही तिसरीला मिशन आरंभही दिलेली आहे. अशा प्रकारे अनेक परीक्षा तुम्ही प्रत्येक इयत्तेमध्ये दिलेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही अगदी हुशार मुलं आहात की तुम्ही सर्वच प्रश्नांचं खूप खूप अभ्यास केलेलाच आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही जास्त सराव करता तेव्हा तुम्हाला सरावाने प्रत्येक प्रश्न सोडवायला अत्यंत काळजीपूर्वक जमतं आणि निश्चितपणे तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकता. पहा आता ई मध्ये काहीच बदल झालेला नाही. परत आता यन आला आपला. पूर्वीच्या प्रश्नामध्ये बी यन आलेला होता. यन मध्ये उभ्या रेषा ह्यात काही बदल होत नाही. फक्त ही जी आग्नेय आणि वायव्येकडे असणारी दिशा कुठे जाते, ईशान्य आणि नैऋत्येकडे वळते, एवढा बदल झालेला आहे. हा जे आपल्याला उत्तर भेटलेला असं आहे का कुठे मित्रांनो? पहा, डायरेक्ट पाहू शकतो. आता कट करायची गरज नाही. तर इथे आहे, इथे आहे, ह्या दोन मध्ये आहे बी, ई तसाच्या तसाच आहे आणि यन या ठिकाणी याच्यामधल्या सारखाच आहे. त्याच्यामुळं हा सुद्धा कट झाला. हे तर कटच झालेले होते, बरोबर आहे. तर हा यन उलटा झालेला आहे, म्हणून आपल्याला जो ये उत्तराचा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर भेटलेला आहे मित्रांनो. चला आपण यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन पाहूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, आता जरा थोडासा प्रश्न बदल झालेला आहे. बरीच आपण अक्षरावरती जास्त प्रश्नांचा सराव केलेला आहे. इंग्रजी अक्षराची प्रश्न जास्त होती. आकृत्यांची आपली 5 ते 6 प्रश्न होती याच्या आधी आलेली. आता परत पुन्हा एक आकृत्यावरती प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तर पहा आता 2 त्रिकोण आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची दिलेली आहेत. सॉरी, याच्यामध्ये अशा रेषा काढलेल्या आहेत.
इकडून ब्लॅक केलेला आहे या ठिकाणी आणि पहा इकडून एक गोल काढलेला आहे, परत इकडे एक एरो दाखवलेला आहे उजव्या बाजूला, परत इकडं खालची डाव्या बाजूला दाखवलेला आहे आणि इकडं एक याचप्रमाणे फक्त वरच्या दिशेने आहे आणि ब्लॅक आहे तो. असा बदल आहे पहा. वरच्या आणि खालच्या बाजूला दोन एरो दाखवलेले आहेत आणि दोन्ही बाजूने रेषेला खाली गोल केलेले आहेत आणि एक काळा आहे आणि एक गोरा आहे. थोडक्यात त्याच्यामध्ये डार्क केलेलं नाहीये. तर हा बदल आपल्याला पाहायचा आहे. परत हा सुद्धा बदल पाहायचा आहे. याच्यामध्ये काय बदल. मग आता ही आकृती पाण्यात ही केल्यानंतर कशामध्ये बदल होईल. तर या आकृतीत बदल केला तर या रेषामध्ये काही बदल होईल का, याच्यामध्ये काही बदल होईल का, आधी हे पाहणं गरजेचं आहे. आणि मग बाणामध्ये काही बदल होईल का, आणि मग नंतर बाहेरचं दोन्ही गोलमध्ये काही बदल होईल का, हा सगळा विचार करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं आहे मित्रांनो. तर आपण आधी मधल्या याचा विचार करूया आणि मग बाहेरचा विचार करूया, एवढ्या आकृतीचा विचार करूया. तर आता पहा या ठिकाणी काय झालंय पहिल्या याच्यामध्ये पर्यायामध्ये मित्रांनो, तर डायरेक्ट हे आकृतीचा भाग काय झालाय इकडं डाव्या बाजूकडे गेलाय, डाव्या बाजूकडे गेलाय आणि इकडला जो उजव्या बाजूचा होता तो डाव्या बाजूकडे आलेला आहे, आपल्या उजव्या बाजूकडे आलेला आहे. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजूमध्ये बदल झालेला आहे. आणि जे एरो आहेत ते एरो जसे आहेत तसे राहिलेले आहेत. एरो मध्ये तसाही बदल होणार नाही, पाण्यातील प्रतिबिंब असल्यामुळे जसे आहेत तसेच राहणार आहेत ते. मग याच्यामध्ये हा डाव्या बाजू आणि उजव्या बाजूचा जो बदल झालाय तो होणं अपेक्षित नव्हतं पहिल्या पर्यायामध्ये. म्हणजे हा जो बदल झालाय तो बरोबर नाहीये, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी मधल्या आकृतीमधूनच कट झालेला आहे. दुसरी आकृती पाहूया. आता दुसऱ्या आकृतीमध्ये सेम टू सेम इकडला भाग जो प्रश्न आकृतीचा आहे तो तिथेच आहे. त्यानंतर हा जो ब्लँक डार्क भाग आहे तो त्या ठिकाणीच आहे. उलट केल्यानंतरही त्या ठिकाणीच येणार आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाहीये. तर आता पहा त्यानंतर एरो मध्ये जसे आहे एरो मध्ये बदल झालेला आहे. पहा याची दिशा बदललेली आहे, डावी बाजू आणि उजवी बाजू परत बदललेली आहे एरो मध्ये. म्हणजे याच्यामध्ये बदल नको होता बाणामध्ये, कारण की जरी खाली आले वरचा बाण आणि खालचा जरी वरती गेला तरी त्याची दिशा ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहणार होती. पण त्यांनी याची डाव्या बाजूला घेतली आणि याची उजव्या बाजूला घेतली, म्हणजे हा एक पर्याय या ठिकाणी कट झालेला आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 3 पहा. आता या ठिकाणी सुद्धा एरोची दिशा बदललेली आहे. पहा इकडल्या दिशेला होता तो इकडे गेलाय आणि खालचा इकडे गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा हे बाण बदललेत, बाण बदलायची गरज नव्हती या ठिकाणी. त्याचप्रमाणे हे बाहेरचं बरोबर आहे त्यांचं, हे ब्लॅक जे आहे ते खाली आलेलं आहे, हे व्हाईट जे आहे वरती गेलेलं आहे पाण्यातील प्रतिबिंबामुळे. तर याचही एरो मध्ये बदल झालेला असल्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे एरो प्रश्न 4 मध्ये पाहूया आपण. प्रश्न 4 मध्ये एरो मध्ये या ठिकाणीही बदल झालेला आहे. तर प्रश्न 4 मध्ये या ठिकाणी एरो बदललेला आहे या ठिकाणी, त्यामुळे प्रश्न 4 सुद्धा चुकलेला आहे. तर सॉरी, या ठिकाणी मित्रांनो आपल्याला जो पहिला पर्याय आहे त्याच्यामध्ये एरो मध्ये अगदी बरोबर आहे. आणि प्रश्नातल्या पहिल्या पर्यायामध्ये पहा हे बाहेरचे जे डार्क आहे तर तो खाली आलेला आहे, दिशा त्याची बरोबर पाण्यातील प्रतिमेमध्ये प्रमाणे बदललेली आहे. त्याचप्रमाणे
हे जे गोल आहे त्याची सुद्धा दिशा वरती गेलेली आहे, हे अगदी बरोबर आहे. आणि आकृती आतली बदललेली आहे, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. दोन नंबरच्या पर्यायामध्ये अगदी त्याचं उत्तर बरोबर आहे. काय म्हणजे परत आपण या ठिकाणी हा प्रश्न रिपीट करूया. तर या त्रिकोणातल्या ज्या रेषा आहेत त्या त्रिकोणातल्या रेषा या ठिकाणी अगदी सेम आहेत. याच्यामध्ये थोडासा बदल होईल. या 2 नंबर मध्ये याच्यासारख्याच सेम अशा आलेल्या आहेत. वरती गेल्यानंतर त्या रेषेमध्ये बदल होणार आहे. तर तसा बदल कोणत्या ठिकाणी झालेला आहे? तर 4 मध्ये झालेला आहे पहा. आणि 3 मध्ये त्याप्रमाणे बदल झालेला आहे. आरशातील प्रतिमेमध्ये प्रमाणे या 2 आकृत्या. तर आपल्याला या 2 आकृत्यापैकी जो रेषामध्ये बदल झालेला आहे तो आपण पाहूया. हे ब्लँक भाग सेम आहे, ज्या ठिकाणी पाहिजे त्याच ठिकाणी राहिलेला आहे. त्याच्यामध्ये बदल बी होणार नाही. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये फक्त या ज्या रेषा आहेत या ज्या अशा होत्या, तर या पद्धतीने त्याच्यामध्ये बदल होणार आहे वरती गेल्यानंतर. त्यानंतर हे जे आहे हे सेम आहे या ठिकाणी, त्यामुळं याच्यामध्ये बदल व्हायला अपेक्षित होता, तो बदल या ठिकाणी नाहीये. तर याच्यामध्ये हा तो बदल झालेला आहे. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये हा जो डार्क भाग आहे तो खाली आलेला आहे आणि जो व्हाईट भाग आहे तो वरती गेलेला आहे. तर आपलं जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. सर समजलं. सर समजलं. तुम्हाला सर्वांना समजलंय का?